मूर्तिजापूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली। 7 घरफोडीचे उकल करून आरोपीकडून नगदी 4,14,750 रुपये आणि 93.6 ग्रॅम सोने, अंदाजे किंमत 14,04,000 रुपये असा एकूण 18,18,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चंडक अकोला यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये मालमत्तेसंदर्भात गुन्हे उकलबाबत निर्देश दिले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येथे विशेष पथक तयार करण्यात आले होते। विशेष पथकाने घरफोडीच्या विविध घटनास्थळा शेजारील CCTV कॅमेऱ्यांची पाहणी केली असता CCTV फुटेजमध्ये एक इसम त्याच्या तोंडाला रुमाल बांधून हातामध्ये एका निळ्या रंगाची पिशवी घेऊन जात असताना दिसून आला। तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील CCTV फुटेजची पाहणी करून आरोपी हा रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन ऑटोमध्ये बसताना CCTV फुटेज दिसून आल्याने ऑटो ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील CCTV फुटेजची पाहणी केली। नमूद आरोपी हा ऑटोमध्ये बसून कारंजा रोडने जाताना दिसून आला। वरून सदर ऑटोबाबत गुप्त बातमीदाराकडून माहिती घेतली असता सदरचा ऑटो हा मूर्तिजापूर येथील असल्याचं निष्पन्न झालं। सदर ऑटोचा मालकाचा शोध घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस करून CCTV मधील संशयित इसमाचा फोटो दाखवला असता नमूद इसमास खेरडा तालुका कारंजा येथे सोडून दिल्याचं सांगितलं। नमूद इसमाने ऑटो चालकाच्या मोबाईलवरून 3 कॉल करून त्याची हिस्ट्री डिलीट केल्याचे सांगितले। वरून सायबर पोलीस स्टेशन येथून तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीने ज्या इसमाला कॉल केला होता त्याचा शोध घेऊन आरोपी करवाज पालघर येथील कुडूस भागातून ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे सागर जनार्दन गोगटे वय वर्ष 35 राहणार गांधी चौक अमरावती 2, पंकज राजू गोंडाणे वय वर्ष 37 राहणार चौरेनगर अमरावती यांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान नमूद आरोपितांनी मूर्तिजापूर शहरातील एकूण 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्यानुसार त्यांच्याकडून नगदी 4,14,750 रुपये, 93.6 ग्रॅम सोने, अंदाजे किंमत 14,04,000 असा एकूण 18,18,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।